ग्राउंड काय म्हणतंय? ग्राउंडवर नेमकी काय परिस्थिती आहे? हा प्रश्न पावसा पाण्यासारखा प्रत्येक जण आपापल्या पै पाहुण्यांना विचारतोय. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर बरीच उत्तर मिळतायत ती चिन्हाची. ऍक्शन रिॲक्शनच्या पद्धतीनं आमच्याकडे तुतारी आहे, आमच्याकडे मशाल आहे, ही उत्तर ऐकायला मिळतायत. ग्राउंडवर फिरताना सुद्धा या गोष्टी जाणवू लागल्यात. सर्वसामान्य लोकांकडनं थेटपणे पक्षाचं चिन्ह ऐकायला मिळतंय. ना पवार साहेब ना ठाकरे साहेब, किमान पातळीवर पक्षाचं नाव काय हे सुद्धा लोकांना माहिती नाहीये. पण चिन्हाच्या नावानं झालेला प्रचार थेटपणे तुतारी आणि थेटपणे मशाल लोकांपर्यंत पोहोचवतोय. वास्तविक हरियाणाच्या निकालानंतर महायुतीची बाजू भक्कम दिसत होती. त्यानंतर जागा वाटप आणि तिकीट वाटपात सुद्धा महायुतीचीच बाजू भक्कम दिसायला लागली. लाडक्या बहिणीचा प्रचार जोरदार सुरू झाला आणि कुठेतरी महायुतीसाठी हा सामना वन साइड झालाय अशा चर्चा रंगायला लागल्या. पण गावखेड्यात उतरल्यानंतर तुमचा कल कोणाला आहे या प्रश्नाचं उत्तर कोणताही वेळ न दवडता तुतारी आणि मशाल हे सांगणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं जाणवलं. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांमध्ये दोन्ही प्रादेशिक पक्षांचं वारं असल्याचं दिसतंय. उमेदवार कुठलाही असू द्यात, यंदा मशाल किंवा यंदा तुतारी असं बोलणाऱ्यांची संख्या अधिक दिसतीये. अर्थात हे का घडतंय? ग्राउंडवर नेमका जोर महाविकास आघाडीचा आहे का, आणि असेल तर नेमका का आहे, समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. ग्राउंडवर तुतारी आणि मशाल यांची क्रेज दिसण्याचं पहिलं कारण दिसतंय ते म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे समीकरण. पवारांची राष्ट्रवादी आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे महाराष्ट्रातले दोन मोठे प्रादेशिक पक्ष. गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक वर्षांचं राजकारण या पक्षांच्या किंवा या नेत्यांच्या बळाचं म्हणता येईल. सध्याच्या समीकरणांमध्ये हे दोन्ही पक्ष फुटले. अशा वेळी पवारांवर अन्याय झाल्याची एक सहानुभूती लोकांमध्ये अजूनही दिसून येते. वास्तविक ही सहानुभूती लोकसभेनंतर उतरली जाईल असं बोललं जात होतं, पण ते झाल्याचं दिसत नाहीये. शरद पवारांच्या वयामुळे आणि त्यांच्या या वयातही भूमिका घेऊन लढण्याच्या जिद्दीमुळे गावगाड्यातली लोक पवारांसोबत असल्याचं दिसतं. विशेष करून जिथं जिथं पांढरी गांधी टोपी वापरली जाते ती माणसं, अर्थात 60 पार केलेली माणसं एकतर्फी पवारांच्या आकर्षणात असलेली दिसून येतात. दुसरीकडे ठाकरेंबाबत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तशी सहानुभूती असण्याचं तितकं काही कारण नव्हतं. पण मुंबई आणि ठाकरे हे गावगड्यातल्या माणसांसाठी नेहमीच आकर्षणाची गोष्ट राहिलेली आहे. ठाकरे आणि पवार ही प्रादेशिक पक्षात असलेली वैचारिक फूट सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार या समीकरणांमध्ये एकत्र येताना दिसतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांचे मुख्य घटक ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत. महाराष्ट्राचा नैसर्गिक कल हा थोरल्या गादीकडे असतो. मग ती छत्रपतींची गादी असू देत, राजकारणाची असू देत किंवा कुटुंबातली असू देत. थोरल्यांचा पहिला मान हे गावगड्याचं सूत्र, आणि हेच सूत्र पवार आणि ठाकरेंची गावगड्यातली क्रेज वाढवताना दिसतंय. अर्थात भूमिका बदल वगैरे राजकीय मुद्दे चर्चेत येतात, पण खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची या फॅक्टरवरती थोरलेपण हा महत्वाचा फॅक्टर गावगड्यात गेम चेंजर ठरताना दिसतोय. तुतारी आणि मशालीची गावगड्यात क्रेज दिसण्याचं दुसरं कारण दिसतंय ते म्हणजे या दोन्ही नेत्यांना संपवण्याचे झालेले प्रयत्न आणि त्याला मिळणारा जनाधार. वास्तविक महाविकास आघाडीची स्थापना करून जनमताच्या विरोधात पहिली भूमिका शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसने घेतली होती. असं असूनही या दोन्ही नेत्यांचे पक्ष ज्याप्रमाणे फुटले त्यांची रिॲक्शन लोकांमध्ये जाणवते. साधारणपणे एकदा दूध उतू गेलं की परत कितीही गरम केलं तरी उतू जात नाही असं म्हणतात. आता हाच फॅक्टर लावून लोकसभेचा फॅक्टर विधानसभेत जाणवणार नाही असं महायुतीचे अनेक नेते सांगत होते. प्रत्यक्षात मात्र लोकांनी आपली मतं आधीच ठरवली आहेत का असा प्रश्न पडतो. स्टेट नरेटिव्ह, आमदारांपासून ते स्थानिक नेत्यांच्या गटांची गृहीत धरण्याची भूमिका या सगळ्या गोष्टी पाहता लोकांनी आपलं मतदान कोणाला करायचं आणि कोणाला नाही करायचं हे ठरवल्याचं दिसतं. आणि तिथंच पवार ठाकरेंमागे तयार होणारा जनाधार हा वाढताना दिसतोय. या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत पक्षफूट आणि एका गटाचं भाजपमध्ये मर्ज होणं किंवा एखाद्या छोट्या पक्षात मर्ज होणं हे गणित लोकांना पचनी पडणारं होतं. महाविकास आघाडीच्या बाबतीत संपूर्ण पक्षांनी ठरवलेली ती भूमिका होती. पण पवार आणि ठाकरेंचं चिन्ह जाणं, त्यांच्या हातातनं पक्ष जाणं ही गोष्ट मात्र ग्राउंडवरती आजही वर्कआउट होताना दिसतेय. कुठेतरी पक्ष आणि चिन्ह जाणं या गोष्टी दोन्ही नेत्यांच्या मागे सहानुभूती उभा करताना दिसतात. राजकीय भूमिका कोणी बदलल्या आणि काय बदलल्या यापेक्षा चर्चेचा विषय पक्ष काढून का घेतला, चिन्ह काढून का घेतलं आणि या दोन्ही नेत्यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचे प्रयत्न का केले हा विचारणारे लोक दिसतात.
साहजिकच यातनं मोठा जनाधार या दोन्ही नेत्यांच्या मागे उभा राहतोय असं आपल्याला म्हणता येतं. ग्राउंडवरती तुतारी आणि ठाकरेंची मशाल दिसण्याचं तिसरं कारण म्हणजे लाडक्या बहिणीचं नरेटिव्ह. लाडकी बहीण ही योजना गेम चेंजर ठरेल असं बोललं जात होतं. प्रत्यक्षात मात्र लाडक्या बहिणींचं नरेटिव्ह महाविकास आघाडी परतावून लावताना दिसतेय. त्यातही धनंजय महाडिक यांच्यासारखे भाजपचे नेते आणि खासदार महाविकास आघाडीसाठी पूरक विधान करून या नरेटिव्ह मध्ये भर घालताना दिसतात. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल असं बोललं जात असलं तरी इथं महत्वाचा फॅक्टर दिसतो तो म्हणजे आपल्या पितृसत्ताक पद्धतीचा. गावखेड्यात महिलांना पैसा आला म्हणून महिला जरी खुश असल्या तरी इथं दोन फॅक्टर महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडताना दिसून येतात. त्यातला पहिला फॅक्टर म्हणजे महिलांची मतं सहसा कुटुंबाच्या विरोधात जाताना दिसत नाहीत. कुटुंबाचं मत तेच महिलांचं मत ही चुकीची गोष्ट असली तरी सुद्धा ती गावगाड्यात रुजलेली दिसते. अशा वेळी घरातले कर्ते पुरुष महिलांच्या अकाउंटवर 1,500 रुपये आल्यानं आपलं मत बदलतील इतकेही खुश आहेत असं म्हणता येत नाही किंवा तसं दिसत नाही. दुसरीकडे घरातल्या कर्त्या पुरुषांच्या मानसिकतेतनं राजकीय शहाणपणाची व्याख्या पुरुष मंडळींकडेच असल्याचं दिसतं. पर्यायानं महिला मतदारांची मतं फक्त लाडकी बहीण या एका फॅक्टरवर कुटुंबाच्या भूमिकेच्या विरोधात जाण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत. पर्यायानं जो वोट शेअर अथवा जे परसेप्शन पूर्वापार आहे तेच राहते. दुसरी महत्वाची गोष्ट इथं दिसतीये ते म्हणजे गृहीत धरण्याचं धोरण. लाडकी बहीण योजना निर्विवादपणे डिसाइडिंग फॅक्टर दिसत होता, पण ग्राउंडवर फिरताना मर्यादेपलीकडे झालेली या योजनेची जाहिरातच हा फॅक्टर वजा करताना दिसतेय. या कानाचे उपकार त्या कानाला न सांगण्याची रीतभात असताना 1,500 मिळाले का हे सातत्याने विचारणं, 1,500 आलेत का हे सातत्याने सांगणं आणि त्याहूनही 1,500 मिळूनही तुम्ही त्या गटात कसे काय गेलात हा प्रश्न विचारणं महायुतीच्या विरोधात उलटताना दिसतंय. धनंजय महाडिक यांनी केलेलं विधान हे प्रातिनिधिक म्हणता येतं. वास्तविक गाव पुढाऱ्यांकडनं हीच विचारणा प्रत्येक ठिकाणी होत असल्याचं दिसतंय. आमच्याकडनं फॉर्म भरून घेतले, पैसे आले, मग तिकडे का जाता, मतदान का करता, ही एकेरीवरची भाषा भीक नको पण कुत्रावर या म्हणेला तंतोतंत जुळताना दिसतेय. साहजिकच लाडक्या बहिणीच्या फॅक्टरवर महायुतीला जो भरोसा आहे तोच इथं डॅमेज करत पुन्हा पवार आणि ठाकरेंची सहानुभूती वाढवताना दिसतोय. असो तर ग्राउंडवरती पवार आणि ठाकरेंची क्रेज आहे का हे समजून घेताना महत्वाचं गणित लावावं लागतं ते सभांमध्ये. ठाकरे आणि पवारांच्या ज्या काही सभा होतात ते जिवंत असल्याचं बोललं जाते. सर्वसामान्य लोकांची उपस्थिती आणि भारावून गेल्याची भावना या गोष्टी सभा जिवंत ठरली हे सांगण्यासाठी पुरेशा असतात. हा फॅक्टर पवार आणि ठाकरेंच्या ठिकठिकाणच्या सभांमध्ये वर्कआउट होताना दिसतोय. एकीकडे विदर्भात काँग्रेस लावून धरत योग्य तो आकडा पदरात पाडून घेईल असं चित्र दिसतंय. इकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात असलेला ठाकरे पवारांचा अंडरकरंट त्यांना एकत्रितपणे किमान 100च्या वर घेऊन जाईल असं बोललं जात आहे. अर्थात अजूनही 9 ते 10 दिवस प्रत्यक्ष मतदान आलेत. आतापर्यंत तरी केंद्रीय मुद्द्यांवर इलेक्शन घेऊन जात भाजप ही निवडणूक वीक पॉइंट पुढे घेऊन जातीये असं दिसायला लागलंय. आता एका आठवड्यात काय गेम फिरवला जातो ते दिसेलच, पण सध्या तरी ग्राउंडवरती फिरताना मला जाणवलेला आणि दिसलेला हा ठाकरे पवारांचा अंडरकरंटचं हेच विश्लेषण. बाकी तुम्हाला काय वाटतं? खरंच ग्राउंडवरती ठाकरे आणि पवारांची हवा तुम्हाला दिसली का? याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलभिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.